नमो बुद्ध मित्रांनो आणि मित्रांनो, जय भीम. मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल की 1000-1500 वर्षापूर्वी बौद्ध राजांची सत्ता या जम्बूद्वीपवर म्हणजे आजच्या भारतावर होती. मित्रांनो, ज्या काळामध्ये हे बौद्ध राजे या भारताच्या सत्तेवर होते, या जम्बूद्वीपच्या सत्तेवर होते, तिथपर्यंत या बौद्ध राजांनी जगामध्ये आपलं एक वेगळं नाव कमवलं होतं. त्यांनी जगामध्ये एक वेगळी क्रांती आणली होती. आणि मित्रांनो, त्यांनी केलेल्या क्रांतीमुळे पूर्ण जग हे प्रभावित झाले होते. कारण बुद्ध धर्मामध्ये एक वेगळी ताकद होती. तुम्ही म्हणाल कसे काय बरं? कारण मित्रांनो, बुद्ध धर्म हा प्रत्येक माणसाला त्याच्यात दुर्गुण काढायला शिकवतो. आणि मित्रांनो, जेव्हा तुमच्यातले दुर्गुण निघून जातात तेव्हा तुम्ही एक उत्तम मनुष्य बनता. आणि जेव्हा तुम्ही उत्तम मनुष्य बनता तेव्हा तुम्ही तुमच्या कलागुणांवर जास्त लक्ष द्यायला सुरुवात करता. आणि जेव्हा तुमच्यामध्ये कलागुण हे संपन्न होते तेव्हा तुम्ही फक्त आणि फक्त क्रांतीच करता. मित्रांनो, हे 100% खरे आहे की बौद्ध राजांनी जी प्रगती केली त्याच्यामुळे पूर्ण जग प्रभावित झालं. ती प्रगती जगात पहिल्यांदा करणारे ते एकमेव होते. अशी प्रगती ही कुणीच केली नव्हती. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवणार आहे की बौद्ध राजांनी अशी काही प्रगती करून दाखवली की पूर्ण जग हे त्याचं कृतज्ञ बनलं. तर मित्रांनो, ऐकायला तयार राहा की बौद्ध राजांनी कोणते कोणते शोध लावले. जर मित्रांनो तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर मी आहे तुमचा मित्र समीर आणि तुम्ही पाहतात बोधियुग. बोधियुग, बुद्ध आणि त्यांच्या धम्माची उत्क्रांती. मित्रांनो, नंबर 1 वर आहे मौर्यन डायनेस्टी म्हणजेच सम्राट अशोक. मित्रांनो, सम्राट अशोकाने इसवी सन पूर्व 322 पासून ते इसवी सन पूर्व 185 पर्यंत त्याने पूर्ण भारतभर आणि भारताच्या बाहेर अफगाणिस्तानपर्यंत त्याने राज्य केलं. मित्रांनो, सम्राट अशोक हा जगातला पहिला असा राजा होता की त्याने सेक्युलर राज्य प्रस्थापित केलं. तर मित्रांनो, कलिंगाच्या मोठ्या लढाईनंतर सम्राट अशोकाने निश्चय केला कधीच तो मोठी लढाई करणार नाही. आणि मित्रांनो, त्याच्यानंतरच त्याने कुठलीही मोठी लढाई न करता त्याने उत्तम ब्युरोक्रसी आणि डिप्लोमसीच्या जोरावर त्याने आपल्या विरोधकांशी एक चांगले नाते निर्माण केले. आणि ब्युरोक्रसी आणि डिप्लोमसीचा शोध लावणारा तो पहिला असा राजा होता. आणि त्याच्यामुळेच मित्रांनो, जगाला सम्राट अशोकाने सेक्युलरिझम, डिप्लोमसी आणि ब्युरोक्रसी हे पहिला सिद्धांत जगाला दिला. त्याच्यामुळे जीवितहानी तर वाचलीच वाचली, पण मित्रांनो, दयाभावनाही उत्पन्न करणारा सम्राट अशोक हा पहिला जगातला राजा होता. मित्रांनो, गौतम बुद्धांनी अहिंसेचा मार्ग दाखवला, परंतु तोच अहिंसेचा मार्ग राजकारणामध्ये कसा वापरायचा हे सम्राट अशोकाने शिकवले. म्हणून मित्रांनो, बौद्ध इतिहासामधला सम्राट अशोक हा सगळ्यात महत्त्वाचा राजा होता. मित्रांनो, सम्राट अशोक फक्त इथेच थांबला नाही, त्याने माणसांबरोबर प्राण्यांचेही हॉस्पिटल त्याने किंवा चिकित्सालय त्याने सुरू केले होते. तसा करणारा तो जगातला पहिला राजा झाला. मित्रांनो, तसेच त्याने 84,000 बुद्ध स्तूपांची रचना केली. आणि मित्रांनो, बौद्ध धर्माची तिसरी संगती त्याने त्याच्या काळात केली. मित्रांनो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला अशोकाच्या पिलर्समध्ये तुम्हाला पाहावयास मिळतील. मित्रांनो, अशोकाचे पिलर्स हे भारतामध्ये सगळीकडे उपलब्ध आहेत. तिथे त्याने हे सगळ्या गोष्टी नमूद करून ठेवल्या आहेत. आणि मित्रांनो, तसेच त्या काळी जे परदेशी स्टुडंट यायचे भारतामध्ये शिकायला, तेव्हा मित्रांनो हा सगळा काळ त्यांनी त्यांच्या डोळ्यात देखील बघितलेला होता. तर ह्या सगळ्या काळाचं वर्णन त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये केलं आणि ते त्यांनी परदेशात नेलं. तर मित्रांनो, दुसऱ्या नंबरवर आहे कुशाण डायनेस्टी. मित्रांनो, कुशाण डायनेस्टी म्हणजे राजा कनिष्क. मित्रांनो, सम्राट अशोकानंतर राजा कनिष्क हा सर्वात महत्त्वाचा राजा होता. त्याने इसवी सन नंतर 78 ते इसवी सन नंतर 120 पर्यंत त्याने पूर्ण उत्तर भारत आणि अफगाणिस्तानपर्यंत राज्य केलं. मित्रांनो, तुम्हाला हे ऐकून अक्षरशः धक्का बसेल की राजा कनिष्क याने 2 गोष्टींचा शोध लावला आणि तो जगाला दिला. मित्रांनो, सगळ्यात पहिलं म्हणजे दगडामध्ये मूर्ती कोरण्याची कला ही त्याने जगाला दिली. आणि मित्रांनो, सगळ्यात आधी गौतम बुद्धाची दगडी मूर्ती बनवायची सुरुवात सुद्धा राजा कनिष्काच्या काळात झाली. आणि मित्रांनो, ही सगळ्यात मोठी क्रांती होती. कारण मित्रांनो, त्यावेळी अशी कला जगात कुठेच अजून चालू झालेली नव्हती. अशा प्रकारे राजा कनिष्कने दगड करून मूर्ती बनवण्याची कला शोधून काढली आणि ती जगाला दिली.
चला तर मित्रांनो मग बघूया की राजा कनिष्काने दुसऱ्या कुठल्या गोष्टीचा शोध लावला. मित्रांनो, तुम्ही आजकाल न्यूजमध्ये एक शब्द ऐकत असाल, सिल्क रोड. सिल्क रोड मित्रांनो, सिल्क रोड या शब्दाचा तुम्हाला अर्थ माहिती आहे का? तो आशियापासून ते युरोपमध्ये व्यापार करण्याचा खुशकीचा मार्ग म्हणजे सिल्क रोड. मित्रांनो, आजच्या काळामध्ये भारत आणि चीन हे दोन्ही देश हा सिल्क रूट विकसित करण्यासाठी झटापट करत आहेत. पण मित्रांनो, हा मार्ग त्या काळी राजा कनिष्कानेच शोधून काढला होता आणि त्यानेच विकसित केला होता. आणि त्याच्यामुळेच मित्रांनो, भारताचा व्यापार हा डिरेक्टली इकडून तिकडून न जाता सिल्क रोडच्या थ्रू डायरेक्ट युरोपात चालत होता. आणि म्हणूनच मित्रांनो, सोने की चिडिया ज्याला म्हणतात, तो भारत देश इतक्या चांगल्या प्रकारे बौद्ध राजांच्या राजवटीत विकसित झाला होता. मित्रांनो, सिल्क रूट हा राजा कनिष्कचा अभूतपूर्व शोध होता. म्हणूनच मी म्हणतो, बुद्धिस्ट राजा कनिष्क याने असे 2 शोध लावले की ज्याच्यामुळे पूर्ण जग हे प्रभावित झालं. मित्रांनो, राजा कनिष्काच्या या सगळ्या गोष्टी, त्याच्या सगळ्या अचिव्हमेंट त्याने सारनाथ तिथे असलेल्या इन्स्क्रिप्शनवर पूर्णपणे लिहून ठेवलेले आहे. आणि त्याच्यामुळेच मित्रांनो, हे पुराव्यानिशी सिद्ध होते की बौद्ध राजा कनिष्क याने जे काही अचिव्हमेंट केली होती ती अभूतपूर्व होती आणि त्याच्यामुळेच भारत एवढा विकसित देश झाला होता. मित्रांनो, 3ऱ्या नंबरवर आहे गुप्ता डायनेस्टी. मित्रांनो, तुम्ही म्हणत असाल की गुप्ता डायनेस्टी म्हणजे हिंदू डायनेस्टी होती. मित्रांनो, चूक. कारण असे कुठलेही संकेत मिळत नाहीत की गुप्ता डायनेस्टी ही हिंदू संस्कृती मानणारी डायनेस्टी होती. गुप्ता डायनेस्टी ही फक्त आणि फक्त बुद्ध धर्माला मानत होती. गुप्ता डायनेस्टी ही फक्त बुद्धिस्ट डायनेस्टी होती. गुप्त राजवंश याने इसवी सन नंतर 319 ते इसवी सन नंतर 479 पर्यंत उत्तर मध्य भारतामध्ये राज्य केलं होतं. याच काळामध्ये चायनीज स्कॉलर फायन हा भारतामध्ये येऊन गेला होता आणि त्याने गुप्त राजवंशाचं हे वर्चस्व त्याने स्वतःच्या डोळ्याने पाहिले होते. मित्रांनो, फायनने त्याच्या वर्णनामध्ये अशा काही गोष्टी लिहून ठेवल्या आहेत की जे ऐकून तुम्हाला विश्वासच बसणार नाही की या सगळ्या गोष्टींचा शोध हा गुप्त राजवंशामध्ये म्हणजेच बुद्ध राजवटीमध्ये लागलेला होता. मित्रांनो, फयानने असे नमूद केलेले होते की गुप्त राजवंशामध्ये सगळ्यात कमीत कमी पनिशमेंट ही आरोपीला होत असे. आणि मित्रांनो, त्याच्यामुळेच सगळ्यात कमी क्रिमिनल रेट हा त्याच्या काळामध्ये होता. तर मित्रांनो, तुम्ही असं विचार करत असाल की कमीत कमी पनिशमेंट दिल्यामुळे क्रिमिनल रेट हा कशा प्रकारे खाली जाऊ शकतो. तर मित्रांनो, ह्याचं लॉजिक असं आहे की गुप्त राजवंशाने बुद्धिस्ट शिकवण ही त्यांच्या लोकांमध्ये शिकवायला सुरुवात केली होती. आणि मित्रांनो, बुद्धिस्ट शिकवणीचा एक भाग म्हणजे की तुम्ही तुमच्या दुर्गुणांना कमी करत जावा. आणि मित्रांनो, अशा प्रकारेच जेव्हा माणसांमध्ये कुठलेही दुर्गुण राहत नाहीत, क्रिमिनल रेट हा आपोआप कमी होत जातो. आणि जेव्हा क्रिमिनल रेट हा कमी होत जाईल तेव्हा मित्रांनो, आरोपीलाही जास्तीत जास्त शिक्षा देण्यामध्येही काहीही लॉजिक नसते. आणि तेच साध्य करून दाखवलं गुप्त डायनेस्टीने. कारण मित्रांनो, एखाद्या आरोपीला कमीत कमी शिक्षा करून त्याचं मतपरिवर्तन करून त्याला उत्तम मनुष्य बनवायचा मार्ग गुप्त डायनेस्टीने म्हणजे गुप्त राजवंशाने या जगाला दिला. आणि मित्रांनो, तो मार्ग कुठून आला बरं? तो बुद्धाच्या शिकवणीतनं आला. मित्रांनो, गणित या विषयामध्ये जी काही प्रगती झाली त्याच्यामध्ये गुप्त डायनेस्टी हा सगळ्यात अग्रेसर होता. कारण गुप्त डायनेस्टीमध्येच शून्याचा शोध लागला, ॲस्ट्रोलॉजीचे आपल्याला महत्त्व कळाले. तसेच मित्रांनो, पायची ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आपल्याला कळाली. ज्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी घडल्या आणि ज्याचा शोध लागला ती होती गुप्ता डायनेस्टी. तर मित्रांनो, शून्याचा, पायच्या ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यूचा आणि ॲस्ट्रोलॉजीचा उत्तम असा शोध गुप्ता डायनेस्टीमध्ये लागला आणि त्याने तो जगाला दिला. तर मित्रांनो, गुप्ता डायनेस्टीच्या या सगळ्या गोष्टी तुम्हाला फायनच्या नोट्समधून आणि अलाहाबाद असलेल्या त्याच्या पिलरमधून तुम्हाला दिसेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे पुराव्यानिशी सिद्ध झालेली आहे की गुप्त डायनेस्टी ही बुद्ध डायनेस्टी होती. मित्रांनो, चौथी आणि सगळ्यात महत्त्वाची डायनेस्टी आहे ती म्हणजे सातवाहन डायनेस्टी. मित्रांनो, सातवाहन डायनेस्टी ही बुद्धिस्ट डायनेस्टी होती आणि त्यांनी इसवी सन पूर्व 228 पासून ते इसवी सन नंतर 224 पर्यंत राज्य केलं. मित्रांनो, सातवाहन डायनेस्टीने मध्य भारतापासून ते दक्षिण भारतापर्यंत आपलं राज्य प्रस्थापित केलं होतं. तर मित्रांनो, सातवाहन डायनेस्टीने महाराष्ट्रामध्ये राज्य केलं होतं. आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही जे काही स्तूप बघता, जे काही लेण्या बघता, जे काही बुद्ध मंदिरं बघता, त्या सगळ्या सातवाहन डायनेस्टीने बांधलेल्या आहेत. मित्रांनो, सातवाहन डायनेस्टीने राजकारणात अशी काही क्रांती केली की त्याच्यामुळे पूर्ण जग हललं गेलं.
तर मित्रांनो, तुम्ही राजकारणामध्ये पाहत असाल की पुरुष प्रधान हीच संस्कृती असते आणि त्यावेळी सुद्धा मित्रांनो पूर्ण जगामध्ये पुरुष प्रधान हीच संस्कृती चालत होती. परंतु हा नियम सपशेल सतवाहन डायनेस्टीने खोडून काढला आणि जगाला सगळ्यात पहिली महिला शासक दिली, ती म्हणजे राणी नगनिका. हो मित्रांनो, मी बोलत आहे ते एकदम खरे आहेत, तुम्हाला पटो किंवा ना पटो. मित्रांनो, नाणेघाटमधल्या शिलालेख आणि इन्स्क्रिप्शनमधून हे सिद्ध झालेलं आहे की सातवाहन डायनेस्टी जी बुद्धिस्ट डायनेस्टी होती त्याने सगळ्यात पहिली महिला शासक दिली आणि त्यावेळेपर्यंत जगामध्ये महिला शासक कधीच बनली नव्हती. मित्रांनो, राणी नगनिका ही सतकर्णी राजाची बायको होती. परंतु जेव्हा सतकर्णी राजाचे देवावसान झाले त्यावेळेला राणी नगनिका ही हातात शस्त्र घेऊन राज्याच्या मदतीस धावून आली आणि तिने या पूर्ण राज्यावर राज्य केलं. आणि अशी ही जगातली पहिलीच वेळ होती की कुठल्या महिलेने कुठल्या राज्यावर शासन केलं होतं. मित्रांनो, त्यावेळी कुठल्याही महिलेला वाचायला, शासन करायला किंवा दुसरे कुठलेही काम करायला संमती नव्हती. पण त्या काळामध्ये बुद्धिस्ट राजांची विचारशक्ती एवढी चांगली होती की त्यांनी एखाद्या महिलेला राजाच्या गादीवर बसवलं आणि तिला राज्य करू दिलं. मित्रांनो, ही किमया फक्त होऊ शकली बुद्ध धर्मामुळे, कारण बुद्ध हा एकमेव धर्म आहे जिथे तो महिलेला सुद्धा पुरुषांनी एवढेच अधिकार देतो. आणि याची सुरुवात गौतम बुद्धाच्या काळापासूनच सुरुवात झाली होती. कारण मित्रांनो, गौतम बुद्धानेच पहिल्यांदा महिलेला धम्माची दीक्षा द्यायला सुरुवात केली होती. आणि मित्रांनो, त्याच विचारांची इन्स्पिरेशन घेत सातवाहन डायनेस्टीने एखाद्या महिलेला राजाच्या गादीवर बसवलं. मित्रांनो, अशाच प्रकारे हा अभूतपूर्व सिद्धांत सातवाहन डायनेस्टीने म्हणजे बुद्धिस्ट राजवटीने पूर्ण जगाला दिला. तसेच मित्रांनो, सातवाहन डायनेस्टीने जे डोंगर पोखरून जे स्तूप, जे लेण्या निर्माण केल्या, ह्या कलेचं सुद्धा सुरुवात सातवाहन डायनेस्टीमध्येच झाली. मित्रांनो, महाराष्ट्र आणि दक्षिण भारतामध्ये असलेली अजंठा लेणी, बाजा लेणी, कार्ल्याची लेणी, अमरावतीची लेणी, तसेच एलिफंटा लेणी, अशा सगळ्या काही लेण्या ज्या डोंगर पोखरून केलेल्या आहेत, त्या सगळ्या लेण्यांची सुरुवात ही सातवाहन डायनेस्टीमध्ये झाली होती. आणि तसंच मित्रांनो, डोंगर पोखरून शिल्प तयार करण्याची कला ही सातवाहन डायनेस्टीने पूर्ण जगाला दिली. आणि म्हणूनच मित्रांनो, बुद्धिस्ट राजवटीमध्ये असलेल्या राजांनी कशा प्रकारे प्रगती केली होती आणि त्याच्यामुळे हा भारत कसा पुढे गेला होता, या सगळ्या गोष्टींचा अनुभव तुम्हाला या 3-4 उदाहरणामधून तुम्हाला कळेल. आणि म्हणूनच मित्रांनो, माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला, हा व्हिडिओ जेवढा होतोय तेवढा तुम्ही शेअर करा आणि ही बुद्धिस्ट संस्कृती काय होती ती आपल्या माणसांना सांगा. जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. थँक्यू.